वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. फिक्सर नेमू न दिल्याबद्दल फडणवीसांचे आभार असं राऊतांनी म्हटलंय. 16 जण फिक्सर होते, कोणत्या मंत्र्यांची नावं दिलीत ते सांगावं असंही राऊतांनी म्हटलंय. फिक्सरची नावं शिंदेंच्या शिवसेनेकडनं आली आहेत. मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीतील 16 जण हे दलाल आहेत असंही राऊतांनी म्हटलंय. पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओईडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. नाही, नक्की त्यांचं स्टेटमेंट काय आहे मला माहिती नाही, परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडी होती आणि त्यावेळेस पोलिसांच्या बदल्यांमध्ये 100 कोटी घेतले गेलेत, असे ज्यावेळेला शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांवरती ज्यावेळेला आरोप झाले, मग त्यावेळेला संजय राऊत साहेब कुठे होते? त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही त्यांचे ओएसडी होते, त्यांचे पी होते, व त्यांची स्क्रुटिनी त्यावेळेला त्यांनी केली होती का? मला वाटतं हे आमच्याकडे एक बोट दाखवताना 3 बोट हे स्वतःकडे आहे, ह्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे.